जसा धडा शिकवलाय घालायला तसा घाला बरं का? हा गायत्री जरा नीट. तुम्हाला पण शिकवावं लागलं तर रांगोळ्या कशा घालायच्या त्या. हा झालं. स्वामी आले गायत्री, स्वामी आले. स्वामी का असताय? काय आहे गायत्री, अहो इतकी वर्ष तुम्ही स्वामींच्या सानिध्यात आहेत, पण तरी तुम्हाला साधी गोष्ट कळली नाही. कमाल आहे बुवा तुमची. गया मी सांगते. सांगा. गायत्री, अहो स्वामींच्या हातात आरसा आहे, त्यावर धूळ साठली आहे, त्यामुळे स्वामींना त्यांचा चेहरा दिसत नाहीये, म्हणून ते हसले. बरोबर ना स्वामी? काय बरोबर ना? कपिलाताई, तुम्ही स्वामी देवांच्या बोलण्याचा कृतीचा अर्थ लावायचा प्रयत्न करताय ना, चांगली गोष्ट आहे. पण आता तुम्ही जो अर्थ सांगितलात ना तो चुकीचा आहे. हा स्वामी देव हसतायत याचं कारण वेगळंच आहे. आपल्याला दिसतीये ती आरशावरची धूळ, पण स्वामी देव दाखवतायत आतला आरसा जो आपल्याला दिसतच नाहीये. बरोबर आहे. स्वामी देवांचा संदेश स्पष्ट आहे. ही धूळ म्हणजे मोह, लोभ, अहंकार ज्यात आपण अडकून पडलो. पण आतला आरसा, त्याचं खरं स्वरूप म्हणजे आपला आत्मा, जो बघायलाच आपण विसरतो. धूळ पुसायचीच असेल ना तर बाहेरची नाही, आतली पुसा. कपिलाताई, आता तुम्हाला कळला ना स्वामींच्या हसण्यामागचा खरा अर्थ? हा कळलं हो. इतकं टोचून बोलायला नको गायत्री. अहो मी टोचून नाही बोलत, सहजच बोलले. शिवशंकर शंभू. श्री स्वामी समर्थ. आला गोऱ्या साहेबाचा भाचा आला. स्वामी मला असं का म्हणतायत? तू गोऱ्या साहेबाची भाषा शिकलायस ना. आपली मातृभाषा म्हणजे आपली आई, आणि परकीय भाषा म्हणजे तिच्या बहिणी. आता तू गोऱ्या साहेबाची भाषा शिकलायस म्हणजे ती झाली तुझी मावशी आणि तू झालास तिचा भाचा. स्वामी, माझ्या उपक्रमात मला आशीर्वाद द्या. खूप प्रयत्न करूनही गावातला एकही माणूस मला साथ देत नाहीये. मी काय करू स्वामी? आरसा स्वच्छ कर. काय? हो आरसा स्वच्छ कर. स्वामी, ही धूळ पुसली का जात नाहीये? कशी पुसली जाणार? वर्षानुवर्षांपासून साचलेली आहे, वाढलेली आहे. ही पुसताना पुसणाऱ्याचा कस लागणार आणि आरशालाही त्रास होणार. स्वामीदेव नेमकं काय सांगताय? ही धूळ आणि हा आरसा नेमकं कोण आहे? सासूबाई, अहो माझं एकदा ऐका. माझी खरंच काही चूक नाहीये हो. मी त्यांना फक्त सापाबद्दल सांगायला गेले होते. मी स्वामींची शपथ खरं सांगतेय. मान्य करते तू सापाचं सांगायला गेलीस, पण तू त्यांच्या घरापाशी गेलीसच का? आणि
मुळात तू घराबाहेर पडलीसच का? सासूबाई अहो हे वस्त्र वाऱ्याने उडून गेलं होतं, मी ते फक्त घ्यायला गेले होते. खोटं. एक खोटं झाकण्यासाठी दुसरं खोटं. हेच शिकलीस का ग तू? नाही, माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरं सांगते तुम्हाला. तुझा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी राहणारच नाही. चल घरी. क्षमा करा स्वामी, खूप प्रयत्न केले तरी ही धूळ पुसलीच जात नाहीये. शिव, अरे इथले गावकरी साधे भोळे. त्यांच्यावर परंपरेने इथल्या मातीचे, इथल्या भाषेचे संस्कार केले. त्यात त्यांची काही चूक नाहीये रे. तेच त्यांचं बळ आहे आणि म्हणूनच त्यांच्या मनात एक भीती आहे. भीती? कसली भीती? परकीय भाषेची भीती, नव्या गोष्टींची भीती. आणि ही भीती म्हणजेच ही धूळ आहे. विराज, माती आणि पीठ घेऊन ये. हो स्वामी. शिव, ही माती म्हणजे आपली भाषा, आपली ओळख, आपली मुळं. आणि हे पीठ म्हणजे गोऱ्या साहेबाची भाषा. याचा अर्थ काय स्वामी? याचा अर्थ असा आहे की परकीय भाषा आपल्या भाषेला गिळून टाकेल अशी भीती इथल्या गावकऱ्यांच्या मनात आहे. आणि आधी तुला ती भीती काढून टाकायला लागणार आहे. शिव, पीठ मातीत मिसळलं तरी माती तशीच आहे ना? हो स्वामी, पण याचा अर्थ काय? स्वामी देव तुला सल्ला देत आहेत. आपली भाषा या मातीच्या ढिगाऱ्यासारखी आहे. लोकांच्या मनात खोलवर रुजली आहे. आता तुला त्यांना सांगायचे, परकीय भाषा आली तरी आपली भाषा संपत नाही. भीतीने नाही तर समजुतीनं जग जिंकता येतं. गुलाम होऊ नका, पण बदल स्वीकारायला शिका. भाषेचे गुलाम होऊ नका, पण तिला आपलीशी करा. स्वामी, तुम्ही मला आज खूप मोठं मार्गदर्शन केलंय. आता मला कळलंय लोकांमध्ये जाऊन नेमकं बोलायचं काय, त्यांना समजवायचं काय. कोणाच्या तरी बाबतीत तुला असंच करायचंय. स्वामी, कोणाबद्दल? तयार राहा, तयार राहा, तयार राहा, तयार राहा. पण कोणाबद्दल आणि कसली तयारी?
स्वामी देवांनी आरशावरची धूळ झाडली आणि तो लख्ख केला आणि मग शिवला सांगितलं की तुलाही कुणासाठी तरी हेच करायचंय. शिवच्या माध्यमातून कुणाचं तरी आयुष्य बदलणार आहेत का? तुला सांगितलं होतं ना घराच्या बाहेर पडायचं नाही म्हणून. एवढी हिंमत वाढली आहे तुझी. एक खोटं झाकण्यासाठी दुसरं खोटं. तुझा सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय मी राहणारच नाही. काय केलंय मी? हे सगळं माझ्यासोबतच का होतंय? सासूबाई नक्की कसला सोक्ष मोक्ष लावणार आहेत? मामांजी काय निर्णय घेतील? काळजी करू नकोस. तुझ्या आयुष्याचा निर्णय दुसरा कोणीही घेऊ शकत नाही. तो आम्हीच घेणार आणि आम्ही तो घेतलाय. स्वामी रडू नकोस. ज्याचं अंतःकरण निर्मळ असतं त्याला कुठल्याही आरोपांची भीती नसते. तुझ्यावर अन्याय झालाय आम्हाला कल्पना आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही आमच्या कुठल्याही भक्तावर अन्याय होऊ देत नसतो. चल आमच्या बरोबर. मी घेऊ नकोस. कोणाच्या तरी बाबतीत तुला असंच करायचंय. हे वस्त्र आमचे. आता पुन्हा जर मी घरात नाही दिसले तर? गोमती, अगं या सगळ्या गोष्टींची काळजी स्वामीदेव घेतील. बरं मला सांग, हे रोप कधी बहरेल? गोमती, स्वामीदेव तुला सांगतायत, तुझ्या मनाला आवडणाऱ्या गोष्टी तू कर. तुझं आयुष्य तू तुझ्या मनाप्रमाणे जग. काळजी करू नकोस. धूळ साचली आहे, पुसली जाईल. कोणाच्या तरी बाबतीत तुला असंच करायचंय. ती धूळ आणि तो आरसा. शिवशंकर शंभो.
तुला माघार घेता येणार नाही, तुला जगावंच लागेल. अजून एक चूक, मग तुझा हिशोब होणार. सुंदरा मावशी, हे काय चाललंय? म्हणजे स्वामी दगडांशी का बोलतायत? स्वामी कशाबद्दल बोलतायत मला काहीच कळत नाहीये. श्री स्वामी समर्थ. कसं आहे ना, आपण आपल्या जागी उभं राहून स्वामी देवांचं विश्व नाही समजून घेऊ शकत. आपल्या नजरेला हे दगड दिसतायत, पण स्वामी देवांसाठी त्यांचे भक्त आहेत. हे दगड प्रतीक आहेत स्वामी देवांच्या भक्तांचं. आपल्याला दगड दिसतो, पण स्वामी देवांचा संदेश त्यांच्या भक्तांपर्यंत पोहोचतो. स्वामी देवांची हीच पद्धत आहे जग हाकायची. छे, मला काही हे पटत नाही बाबा. सुंदरा मावशी, अहो आपल्यासाठी हे काही नवीन आहे का? बरोबर आहे. स्वामी कधी कधी विचित्र वागतात, हा त्याचाच भाग असेल कदाचित. पण दगड आणि भक्त यामध्ये नेमका संबंध काय? सांगा ना, सांगा काय संबंध? हा, कसं आहे ना, आपण एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी ती कुठेतरी लिहून ठेवतो, पण स्वामी देवांचा संदेश सर्वत्र पसरलाय. जगाचे नीती नियम आपल्यासाठी, स्वामी देवांसाठी नाही. हे काय? दगडांवर नावा कशी? खरंच किती भाग्यवान आहोत आपण. स्वामी देवांनी आपल्याला प्रचिती दिली. आज झाले तुझे अत्याचार. आज झाले तुझे अत्याचार. घाबरले ना मी. स्वामी, आधीचे दगड तुम्ही गावाबाहेर भिरकावले आणि हा दगड मात्र गावात. म्हणजे स्वामी, ती व्यक्ती गावातलीच कोणी आहे का? अत्याचार करणारी अशी कोणती व्यक्ती आहे आपल्या गावात? आहे, एक व्यक्ती आहे, सुभेदार. अहो, हा दगड कोणी फेकला? अहो, थोडक्यात वाचलो आपण. हे असं दगड अंगावर पडणं चांगलं लक्षण नसतं. श्रावणी, असं काही नसतं. लहान पोरं खेळत असतील, खेळता खेळता दगड पडला असेल इथे. भलतं सलतं मनात आणू नकोस. बाकी सगळं सोड. आपण जे ठरवलंय ना ते आपल्याला आज पार पाडायचंय, लक्षात ठेव.
जो गावातल्या लोकांना छळतोच आहे, त्यांच्यावर अत्याचार करतोच आहे, पण स्वतःच्या सुनेला गोमतीलाही छळतो, त्रास देतो. सासूबाई अहो काय करता सासूबाई थांबा काय झालं सासूबाई? तुझ्या बाबतीत निर्णय घेतलाय आम्ही. तुला या घरात राहण्याचा काही एक अधिकार नाही, काही एक अधिकार नाही, काही एक अधिकार नाही. हे गाठोडं घे आणि आत्ताच्या आत्ता बाहेर चालती हो. सासूबाई मी तुमच्या पाया पडते, असं नका करू सासूबाई. ए, ऐकलंस ना? निघ इथून. मामनजी अहो असं नका करू. मी काही चुकीचं केलं नाहीये हो. रोज रोजचा मनस्ताप नकोय आम्हाला. बस झाला आता. तू ऐकलं नाहीस का? अच्छा आता निघ, माहेरी निघ. सासूबाई माझ्यावर कृपा करा, पण मला घरून असं हाकलवू नका हो. आता निघ इथून, नाहीतर माझ्या हातून काहीतरी वाईट घडेल. मामनजी मी माहेरी नाही जाऊ शकत. माहेरी जायचं नाहीये तुला? माहेरी जायचं नाहीये तुला? थांब, अशी ऐकायची नाहीस तू. हे घे, हा दगड घे, नदीत उडी टाक आणि संपव सगळं. श्रावणी, अगं किती अभद्र बोलतेस तू. तुला तुझं तरी समजतंय का? ही सगळं सहन करते म्हणून किती अत्याचार कराल तिच्यावर. कोमती कुठेही जाणार नाही. आई, हिला चावच लागेल. सुभेदार झालास म्हणून सगळं विसरलास का रे? स्वामी काय म्हणाले होते ते आठव. ती तुमची सून नंतर, आधी आमची लेक आहे आणि तिच्यावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही. हे स्वामींची लेक आहे ती, तिला घराबाहेर काढायची चूक करू नका. असं मग सांग स्वामींना हिला घेऊन जायला. हिला घरातून हकलण्यापासून प्रत्यक्ष स्वामी सुद्धा मला अडवू शकत नाही. हा बघा, अहंकाराचा आणि गर्वाचा थर साचलेला दगड. त्याला वाटतं की आपल्याला कोणी फोडू शकत नाही. या दगडाचे तुकडे झाले. हे कसं शक्य आहे? अहंकार कितीही कठीण असला तरी तो मोडून काढायला सत्याची एक टिचकी पुरेशी असते. श्री स्वामी समर्थ. स्वामी मी तुम्हाला शरण आलोय. स्वामी, मला मार्गदर्शन करा. मी आयुष्यात खूप चुका केल्यात, खूप पाप केलेत. मला त्याचं प्रायश्चित्त घ्यायचंय स्वामी. मी पुन्हा ते पुण्य कमवू शकतो का स्वामी? मला पुन्हा देवाला मिळवता येईल का? मला एक सांग, ती नदी कधी गढूळ होते का? हो स्वामी, तिच्यामध्ये जर कधी कचरा जमा झाला तर ती दूषित होते. पूर्ण गढूळ कधी होते? पावसाळ्यामध्ये जेव्हा पाऊस येतो आणि नदीला पूर येतो, जेव्हा तिच्यामध्ये माती आणि गाळ जमा होतो, तेव्हा ती पूर्णपणे दूषित होते स्वामी. ती कायम तशीच राहते का? नाही स्वामी, हळूहळू ती पुन्हा स्वच्छ होऊ लागते. माणसाच्या आयुष्याचंही असंच असतं. कधी मोहाचा कचरा तर कधी स्वार्थाचा कचरा मनात साठतो.
मग माणूस त्या विकाराच्या आहारी जाऊन पापाकडे वळतो. पण ही अवस्था कायमची नसते. पापाकडून प्रायश्चित्ताकडे आणि प्रायश्चित्ताकडून पुण्याकडे माणूस कधीही वळू शकतो. देवाचे दरवाजे कधीच बंद नसतात. माणूस स्वतःला बंद करून घेतो. सावरायची सुधारायची संधी प्रत्येकाला मिळत असते. धन्यवाद स्वामी, तुम्ही मला मार्ग दाखवलात. श्री स्वामी समर्थ. अशीच संधी सुभेदारालाही मिळू शकते. मागे फिरायचं की फिरायचंच नाही त्याने ठरवायचंय. शिवशंकर शंभो. हे चूक आहे. अन्याय करताय तुम्ही तिच्यावर. आई, तू मध्ये पडू नकोस. हो सासूबाई, तुम्ही ना हिची बाजू बघतच नाही म्हणून आम्ही चुकीचे वाटतो तुम्हाला. मग मलाही माहेरी पाठवा. मीही निघून जाते इथून. आई, काय बोलतेस तू? मी माझ्या नातसुनेवर होणारा अन्याय सहन करू शकत नाही. माझा नातू जिथून कुठून हे सगळं बघत असेल, काय वाटत असेल त्याच्या आत्म्याला. सासूबाई, तुम्हाला फक्त हिचीच बाजू दिसते म्हणून तुम्ही हिच्या सगळ्या चुका दुर्लक्षित करता. तिच्या चुका? तुम्ही तिला आधीच चुकीचं ठरवलंय म्हणून तिची प्रत्येक गोष्ट चुकीचीच वाटते तुम्हाला. तुमचा तिच्यावर विश्वास नाही, मग तिला कसा न्याय मिळणार? गोमतीला घरात घेणार आहात की नाही? नाही, 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 नाही. गोमती, चल, आता मला इथे राहता येणार नाही. चल. थांबा. गोमती, शेवटची संधी देतो तुला. यापुढे अशी चूक केली तर तू विचारही करणार नाही अशी शिक्षा देईन तुला. आजी, रडू नकोस. मी आहे तुझ्या सोबत. स्वामी, हिच्या आयुष्यातली दुःख संपवा. हिला न्याय द्या आणि तिला जगण्याची नवी ताकद द्या. तथास्तु. हा दगड लाल कसा झाला? स्वामी देवांनी तथास्तु म्हटलं, पण कुणाच्या प्रार्थनेला, कुणाच्या हाकेला प्रतिसाद दिला त्यांनी? हा पांढरा दगड अचानक कुंकवासारखा लाल झाला. स्वामी देवांची ही काय लीला आहे? हा कोणत्या बदलाचा संकेत आहे? आजोबा, तुम्ही वर्ग घेण्यासाठी जागा दाखवणार होतात ना? बाळा, हे अक्कलकोट आमचंच आहे. तू ही जागा निवडू शकतो तुझे वर्ग घेण्यासाठी.
ह्या जागेत विशेष असं काय आहे? ही तर फक्त मोकळी जागा आहे. आजोबा, हे रोपट आत्ताच कोणीतरी लावलेलं दिसतंय. याला असंच ठेवलं तर गुरं वगैरे खाऊन टाकतील. अरे हे बघ इथे शिव. अरे तुला शोधत होतो आम्ही. बोला, काय झालं? तुला ते साहेबांची भाषा शिकवायचे वर्ग सुरू करायचेत ना? हो, मग त्यासाठी आम्ही गावात जागा शोधत होतो, पण गावात जागा कोणीच द्यायला तयार नाही. अरे मग एखाद्या मोकळ्या जागी, झाडाखाली किंवा पारावर आपण सुरू करू शकतो ना. आपण त्यासाठी सुद्धा सुभेदारांची परवानगी घ्यावी लागेल. धर्मशाळेत कदाचित जागा मिळेल, पण त्यासाठी सुभेदारांनाच विचारावे लागेल. म्हणजे सगळीकडे अडचणी आहेत. आणि सुभेदार किती कर्मठ विचारांचे आहेत हे माहिती आहे मला. मला तर नाही वाटत की ते सहजासहजी अशी परवानगी देतील म्हणून. हे बघा, माझ्या कार्याला स्वामींचा आशीर्वाद आहे आणि स्वामींच्या आशीर्वादापुढे कुठलीच अडचण मोठी नाही. चला आपण सुभेदारांकडे जाऊया. नाही, नको बाबा. त्या सुभेदारांचा राग आमच्यावरती ओढवून घ्यायचा नाही आहे. चल बाबा इथून. नाही आहे ना, चल. अरे, मार्ग कठीण असला तरी चालणं थांबवायचं नसतं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. साप? आजी, आजी, काय झालं ग? आजी, या लाकडांमध्ये सापाची कात आहे. कात? आजी हळू. स्वयंपाकाचं बघ आता. आजी, आजी, काय झालं ग? मी चूल तयार करण्याआधीच कोळसे पेटले. कुठे आहेत कोळसे? हे काय चाललंय? हे काय चाललंय? मगाशी सापाची कात, आता हे जळणारे कोळसे. स्वामींना काही सुचवायचंय का? तुला आता काट टाकायची.
पाठ टाकणं म्हणजे नवीन आयुष्य सुरू करणं. काय काम आहे? नमस्कार, माझं नाव शिव, राहणार पिराची वाडी. एका कामासाठी आलो. नाव गाव कळलं, तुझं गोत्र काय, कुळ काय, धर्माचरण कोणतं आहे तुझं? नाव आणि गाव पुरेसं आहे. बाकी जाणून घेण्याची काय गरज आहे तुम्हाला? त्यावरूनच कळतं माणूस कसा आहे ते, आणि त्यावरच ठरवतो मी त्याला घरात घ्यायचं की नाही. मला बाकी सांगण्याची गरज वाटत नाही. तुम्ही घरात घेतले नाही तरी काही हरकत नाही. हा माझा अर्ज आहे, हा अर्ज स्वीकारा. मी इंग्रजी भाषा शिकवण्याचे वर्ग सुरू करणार आहे. गावातील लोक नवीन इंग्रजी भाषा शिकतील, त्यांच्यासाठी नवीन दारं उघडे होतील. त्यासाठी जागा हवी आहे. गावातील 2-4 जागा सुचवल्या आहेत, त्यापैकी कुठलीही चालेल, फक्त तुमची परवानगी हवी आहे. हे वस्त्र आमचे. काय काम आहे? या गावात या कामासाठी जागा मिळणार नाही. परकीय भाषा शिकायची त्याची इथे काय गरज आहे? हे परकीय अतिक्रमण मी इथे होऊ देणार नाही. हो, पण हे अतिक्रमण नाहीये, हे प्रगतीचं पाऊल आहे आणि लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील. बस बस झालं तुझं ज्ञान. चल निघ इथून. गोमती, फडतळावरची काशाची वाटी आण.
आजी हे काय 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 तुझ्या भांगेत कुंकू कसं? हे काय केलंयस तू? नाही नाही मी मुद्दाम नाही केलं. अपघाताने माझा हात लागला आणि भांड पडलं. अपघाताने अशा गोष्टी घडत नाहीत. ह्या आईनी सांगितलं ना, म्हणून तुझं ओपन केलं नाही. पण हे असं होणार असेल ना, तर तुझं ओपन केलेलंच योग्य, ओपन केलेलंच योग्य, ओपन केलेलंच योग्य, ओपन केलेलंच योग्य. खबरदार तिच्या कपाळाला हात लावशील तर तिच्या कपाळावरची भाग्यरेषा लिहिणारे अथवा पुसणारे तुम्ही कोण? तिच्या कपाळावर आम्ही कुमकुम रेषा ठरवलीये आणि ती अखंड राहील, आणि ती अखंड राहील, ती अखंड राहील. जे आम्ही ठरवतो ते नियती देखील बदलू शकत नाही. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. काय झालं? एवढा व्याकुळ का दिसतोयस? स्वामी, मी रोज प्रामाणिकपणे कष्ट करतोय हो, पण माझ्या प्रयत्नांना यशच येत नाहीये. माझ्यापेक्षा कमी कष्ट करणारी लोक माझ्या पुढे जात आहेत. हे असं का होतंय स्वामी? तो दगड दिसतोय ना, तो इथून त्या कोपऱ्यापर्यंत आला. हा दगड शक्य नाहीये, एकट्याने हलवणं शक्यच नाहीये. प्रयत्न तर कर. स्वामी, प्रयत्न केला पण दगड काय हलत नाही. काय रे, एवढ्यातच गळफटला? कविराज, जा बघू, दगड हलवा. जा जा. नाही स्वामी, हा दगड हलवणं शक्य नाहीये. स्वामी, मी म्हणलं होतं ना. होय स्वामी, अहो हा दगड खूपच जड आहे. तू अजून पूर्ण ताकद लावलीच नाहीस. असं समज, हा तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. तर कर प्रयत्न. हो स्वामी. असं समज, हा दगड हलवलास तर तुझ्या आयुष्यातल्या सगळ्या समस्या संपतील. आज तुझ्या आयुष्याचा कल्याणाचा मार्ग आहे. कर प्रयत्न. शिवलाही असंच मोठं काम करावं लागणार आहे. बघू, तो सुरुवातीलाच हार मानतोय
की आम्ही त्याच्यासाठी ठरवलेलं ध्येय गाठतोय. सुंदरे, काय स्वामी देवा? कलश शिवला नेऊन दे. शिवला आत्ता? हो, शिवशंकर शंभो. तिच्या कपाळावर आम्ही कुंकुम रेषा ठरवलीये आणि ती अखंड राहील. जे आम्ही ठरवतो ते नियती देखील बदलू शकत नाही. आजी, स्वामी असं का म्हणाले असतील? माझ्या कपाळावरची कुंकुम रेषा कायम राहील म्हणजे मी तर माझा पती गमावलाय. माझ्या कपाळावरचं कुंकुम कधीच पुसलं गेलंय. मग हे नव्याने भांगत कुंकुम? प्रयत्न कर, अजून जोर लाव. स्वामी, स्वामी दगड हल्ला. पण स्वामी, दगड अशा जरी वेगाने हल्ला तर त्या टोकापर्यंत न्यायला अनेक दिवस लागतील. दगड किती हल्ला हे का बघतोयस? तुझ्यात किती बदल झालाय ते बघ ना. आम्हाला तुझ्यातल्या ताकदीची तुला जाणीव करून द्यायची होती. आपण आपल्यातलं खरं सामर्थ्य आणि कौशल्य ओळखतच नाही. संकट बघून आपलं अवसान आधीच कळतं. कविराज, बांबू घेऊन ये. हे तर खूप सोपं होतं. तीन गोष्टी कायम लक्षात ठेव. कधी हार मानायची नाही. स्वतःची ताकद ओळख आणि स्वतःला बदल. शक्तीच्या बरोबर युक्ती सुद्धा वापरली तर यश तुम्हाला मिळतंच. नशीब बदलतं, आयुष्य बदलतं. गरज असते ती तुमचा दृष्टिकोन बदलण्याची. स्वतःला बदलायची तयारी ठेवायची. आमच्या गोमतीलाही ही तयारी ठेवावी लागणार आहे. शिवशंकर शंभो. नाही, हे असं नाही चालणार. मी विधवा आहे आणि माझ्या भांगीत कुंकुम नाही चालणार. लोक काय म्हणतील? मामंजींना आणि सासूबाईंना हे अजिबात नाही आवडलं. मला काहीतरी करावं लागेल. ताई, अगं अगं काय करतेस तू हे? हं? ही स्वामींची इच्छा दिसते. स्वामी म्हणाले होते ना, कुंकू कायम राहणार. कुंकू कायम राहणार म्हणजे नक्की काय? आणि का? माझे पती गेले म्हणजे पुनर्जन्म होणार आहे का? स्वामी जे काही करतायत ना
ते तुझ्या भल्यासाठीच असेल. रोपट्याला पाणी घालायला हवं, नाहीतर ते जगणार नाही. पण घरातलं वातावरण एवढं तापलेलं असताना मी बाहेर कशी पडू? शिव, स्वामी देवांनी हे तुला द्यायला सांगितलंय. मला पण मी ह्याचं काय करू? ते काही मला सांगितलं नाहीये, फक्त हा कलश तुला द्यायला सांगितलाय. आता या पाण्याचं काय करायचं ते स्वामी देवच तुला सुचवतील. स्वामी नेमकं मला काय सांगू पाहताय? शिव, काय झालं? काय ठरलं का जाग्याचं? सुभेदारांनी नकार दिला. मग आता काय करायचं? स्वामीच मार्ग दाखवतील. ह्या पाण्याचं मी काय करू? पाणी प्यायला वापरतात, देवाला अभिषेक घालायला वापरतात. आणि हा, काही जण रोपट्यांना घालायलाही वापरतात. हा, रोपट हेच तर उत्तर आहे. समजलं स्वामी मी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. झाड असो अथवा आमचा भक्त, त्याच्या वटलेल्या आयुष्याला पुनर्जीवित करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि त्या कर्तव्याच्या आड कोणीही किती अडथळे आणले तरी आम्ही ते पार पाडणारच. शिवहर शंकर नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. देवा, माझ्याकडून पाप घडलंय, मला माफ कर, माफ कर. क्षमस्व, सुभेदार, क्षमस्व. हे काय करताय तुम्ही? थांब. आपल्या घरातल्या विधवा सुनेच्या भांगेत कुंकू पडलं. फार मोठं पाप झालंय, पाप. पापक्षालन केलं पाहिजे, क्षमा मागितली पाहिजे देवाकडे, क्षमा. आत्मक्लेश केल्याशिवाय पाप धुतलं जाणार नाही. सुभेदार हो, सुभेदार हो, काय करताय? स्वतःला असा त्रास करून घेऊ नका. सुभेदार ऐका माझं, तुमची काय चूक आहे ह्यात? मला सांगा, स्वामींच्या बोलण्याचा तुम्हाला काही अर्थ लागलाय का? होय श्रावणी, तिला पुन्हा सौभाग्यवती करण्याचा विचार स्वामींच्या मनात आलाय. तिचा पुनर्विवाह. काय? एका विधवेचा पुनर्विवाह? नाही नाही, हे आपल्या संस्कृतीला धरून नाही. एका विधवेला पुन्हा विवाह करण्याचा अधिकार नाही. पण तो अधिकार मी तिला मिळूही देणार नाही. लाख मनात असेल स्वामींच्या तसं, पण तसं काही घडण्याआधी मी गोमतीचा श्वास कायमचा बंद करून टाकेन. त्यापेक्षा तशी वेळ येण्याआधीच आपण काहीतरी मार्ग काढायला हवा. काय करायचंय ते आता माझ्या लक्षात आलंय.
माहित नाही का, पण त्या रोपट्याबद्दल प्रचंड ओढ वाटते. असं वाटते आत्ताच्या आत्ता जावं आणि त्याला पाणी घालून यावं. राहवत नाही आता मला, पण ह्या आधी असं कधीच नव्हतं झालं. मामंजी आणि सासूबाई घरात नाहीयेत तोपर्यंत मी रोपट्याला पाणी घालून येते. नाही म्हणजे ती, अरे देवा, काय झालं? ज्या कामासाठी निघालो होतो त्यासाठी लागणारे पैसे तर घेतलेच नाही. कठीण आहे तुझं. एक काम करा, तुम्ही पुढे व्हा, मी पैसे घेऊन येते लगेच. ठीक आहे. आलेच.